प्रस्तुत काल आपण प्रथमाध्यायाच्या समारोपाच्या ठिकाणी येऊन काल थांबलो होतो. पहिल्या अध्यायातल्या 200 आणि 35 क्रमांकाच्या ओळीला काल आपण येऊन थांबलो. जाता जाता अर्जुनाला मोह निर्माण झाला. ह्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. अर्जुन खिन्न परिस्थितीत सापडला की माझ्या आप्तेष्टांना मारणार मी आणि मग मला पाप लागेल आणि पापाच्यामुळे देव अंतरला जाईल. तू जो आमच्या जवळ आहे ती पुण्याही आम्ही हरवून बसू आणि मग काहीच उपयोग व्हायचा नाही. आणि जर यांना मारून कौरवांना मारून जर मी राज्याचा उपभोग घ्यायचा तर मग पांडवांना धर्माधिकांना आणि भीमाला का नाही मारावं. मग एक प्रश्न पडण्यासारखा आहे आपल्याला. जगाच्या बाजारात सगळे लोक धर्म धर्म म्हणतात. मग धर्म कशाला म्हटलेले आहे. आता समजा एखाद्या भावाभावांमध्ये भांडणं झाली प्रॉपर्टीच्या वादातून. 10 एकर जमीन आहे. एक भाऊ म्हटला 5 एकर, मोठा दादा म्हणतो जाऊ द्याला 6 एकर त्याला खाऊ दे, बारक्याला मी 4च एकर घेतो वाटलं तर. पण भांडण जास्त वाढत चाललं तर दादा म्हणतो जाऊ दे त्याला 6 एकर जाऊ द्या, मी 4च एकर खातो. आणि पाटील बोलवलेलं आहे गावातला. पण आता पाटील म्हणतो नाही नाही आता असं नाही जमायचं, आता भांडण मारामाऱ्या झाल्या तरी चालेल पण 5-5च झाले पाहिजे. आणि दादा काय म्हणतोय का त्याला 1 एकर गेलं जास्त तर चालेल, भांडणं नको. मग पाटील भांडणं सोडायला बोलवलं आहे का भांडणं लावायला बोलवलेलं आहे. मग पाटील काय म्हणतो बरोबरच झालं पाहिजे आणि दादा म्हणतो जाऊ द्यावले. मग आता पाटलाचं बरोबर आहे का चूक आहे? चूक आहे ना. मग आता इथं पण अर्जुन म्हणतो जाऊ द्या मला काय नाही भेटलं चालेल, मी 4 घरं भिक्षा मागून खाईन आणि मी काही लढाई करणार नाही, जाऊ द्या त्यांना जाऊ द्या सगळं राज्य. पण देव म्हणतो असं नाही जमायचं, लढाई केलीच पाहिजे. मग पाटलाचं चूक म्हणता तुम्ही, पण देवाचं चूक म्हणू शकतो का आपण? का नाही म्हणू शकत. कारण देवाला धर्म सांगायचा आहे. देवाचा जन्म जो झालेला आहे, ज्या ज्या वेळेला धर्मावर ग्लानी येते त्या त्यावेळेला देवाला अवतीर्ण व्हावं लागतं. आणि जे पांडवांच्या हक्काचं होतं ते त्यांना भेटत नाही. आणि अशा अनेक गोष्टी आहेत आणि त्याच्या निमित्ताने भगवद्गीता सांगायची आहे देवाला. आणि मग अर्जुनाचं निमित्त करून देवाने अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्री राजे, संसार एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. जन्म मरणाचं जे ओझं होतं सर्व जगावर ते फेडण्याचं काम अर्जुनाचं निमित्त केलं. किंवा ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी सांगतात गाय दूध देते कोणासाठी देते, वासरासाठी देते का शेतकऱ्यासाठी देते. निमित्त वासराचं आहे पण सगळ्या घराला होतं ना दूध दुधतं. त्याचप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने अर्जुनाला मोह झाला. अर्जुन सात्विक वृत्तीचा होता. तो म्हणतो मी काही यांना मारणार नाही. आणि त्याच्या हातातलं कालधनुष्य गळून पडल्यानंतर तो म्हणतो मला लढाई करावीशी वाटत नाही. काल आपण इथपर्यंत आलेलो होतो. आता बघा काय रोग काय झालेला आहे अर्जुनाला, मोह झालेला आहे. आणि तुम्हाला आम्हाला सुद्धा काय झालेलं आहे, मोह झालेला आहे. आणि अर्जुनाला लढाई करायला सांगितली. जसं पाटलाचं चूक आहे मग देवाचं चूक आहे का? तर देवाने दुसऱ्या अध्यायात सांगणारे अर्जुना तू जरी ही लढाई केली तू म्हणतो मी यांना मारणार आहे, मी यांना मारणार आणि हे मारणार आहेत, हे खरंच नाही, हे खोटं आहे सगळं. तू यांना मारणार आणि हे मारणार तुझ्या हातून, ही गोष्टच खरी नाही. मग आता सांगा ती मारामाऱ्या झाल्यात, ह्या गोष्ट खरी आहे का खोटी आहे? झालेले तर खरे आहेत पण देवाने दुसऱ्या अध्यायात सांगितले खोटंच आहे. मग आता जे आपण सगळे वेगवेगळे दिसतोय, वेगवेगळ्या जाती पंथाचे स्वभावाचे लोक, हे वेगवेगळे जे दिसतोय हे खरं आहे का? काही माया आहे. हीच माया आहे. आपण एक असून अनेक दिसतो, ही माया आहे. अरे प्रपंच एक झाला होता, हे जग झालंच नाही असा अद्वैत सिद्धांत आहे आमच्या साधू संतांचा. जग झालेलंच नाही, सगळा ईश्वरच नटलेला आहे. पण मायेच्या मुळे काय दिसतंय आपल्याला? जग दिसतंय. म्हणून ते संत म्हणतात प्रपंच एक झाला होता, ही वार्ता समूळ मिथ्या, पुढे होईन मागुता, हे कल्पांती घडेना. जग झालेलंच नाही. मग का लोक भांबावलेले आहेत? कारण भ्रम झालेला आहे. भांबावले जन म्हणती माझे माझे आणि वाऊगेची ओझे वाहताती, खराची परी उकुरडा शिविती. कोणाचं वर्णन चाललंय? हे आपलं वर्णन चाललेलं आहे. काय सुरुवात झाली होती? भांबावले जन म्हणती माझे, घर माझं, गाव माझं, भारत देश माझा, मी अमुक. हे जे भ्रम झालेले आहे हाच मुळात पहिला जीवाला भ्रम झालेला आहे. भांबावले जन म्हणती माझे माझे, वाऊगेची ओझे वाहताती. आणि उगाच डोक्यावर बोजे वाहून नेतात, मला येऊ करायचं, मला तेव करायचं. आणि त्याच्याबद्दल ते म्हणतात तुम्ही जे भूमिका घेतल्यात आम्हाला हे अमुक करायचे तमुक करायचं. त्याला दृष्टांत दिला खराची हे परी उकुरडा सेविती. खर म्हणजे कोण? गाढव. आणि गाढव काय कशावर चालतात? उकुरड्यावर. आता त्या गाढवाला सांगितले का हे आपल्याला सांगितलेले?
पण कधी आपण आपल्याला लावून घेतलेलं नाही. खराची परी उकुडा सेविती नाही त्या गती तो आदम झाला. जन झालेलंच नाही. पण हे केव्हा कळेल आपल्याला? ज्या वेळेला खऱ्या अर्थाने श्री गुरुची आपल्यावर कृपा होईल त्यावेळेला मग मात्र आपल्याला जग न दिसता काय दिसेल? सगळा जनार्दन ईश्वर नटलेले अवघे चित्रे लोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले एका जनार्दनी एकपणे उभा कोण? अरे चैतन्याची शोभा शोभत असे सगळं ईश्वरच आहे असा साक्षात्कार झाला तुकाराम महाराजांना. आणि तुकाराम महाराजांच्या मुखातून अभंगवाणी बाहेर पडली. न झाला प्रपंच आणि आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले. काय गंमत? काय कशाने मी आकळलं? बघा आता हे काय सांगितलं? अहम सोहम ब्रह्म आकळले. आणि संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा. तिकडे एक आकळावा आहे आणि इकडे आकळलेला आहे. काय सांगितलं? बघा ही मेक आहे. अशा प्रकारची स्थिती आपल्याला होण्यासाठी आता देव अर्जुनाला उपदेश करणार आहे. आणि देव असे वैद्य आहेत का मुळा सगट रोग माणसाचा घालून टाकणारे. अर्जुनाला मोहरूपी रोग झालेला आहे आणि तो घालवायचा आहे. पण अर्जुनाची ती स्थिती एका दृष्टीने बरी आहे कारण त्याला सात्विक मोह निर्माण झालेला आहे. तो असं नाही म्हणत मला पाहिजे मला पाहिजे. तो मला नाही भेटलं तर चालेल पण त्यांना भेटू द्या, मी यांना मारणार नाही. म्हणून थोड्याफार प्रमाणाने त्या मोहाला थोडी कदर केलेली आहे. तो सात्विक येतो म्हणतो मी गोत्रजांचा वध करणार नाही आणि दोषाचे वस्तीस्थान होईल. अनासाय प्राप्त तू मात्र झालेला आहेस तोही माझ्या हातून निसटून जाईल. कारण कुलघाताने घडणारी सर्व पातके जेव्हा अंगी जडतील तेव्हा तुला कोणी व कोठे पाहावे आणि तू सापडणार तरी कसा. म्हणून मला आता हे युद्ध करावायचं नाही. जाता जाता त्यांनी सांगितलं म्हणून मी गोष्ट कधी करणार नाही व या समारंगणामध्ये हातात शस्त्रही धरणार नाही. कारण हे कृत्य अनेक प्रकारे निंद्य आहे असे मला वाटते. कृष्णा तुझ्याशी आमचा वियोग होईल आणि मग जगात आमचे महत्त्व ते काय राहणार. शिवाय तुझ्या वाचून आम्हाला जे दुःख होईल त्याने आमचे हृदय विजीर्णच होऊन जाईल. म्हणून देवा कौरवांचा वध करावा आणि मग आम्ही राज्याचा उपभोग घ्यावा. ही गोष्ट माझ्या हातून कधीही घडणार नाही असे अर्जुन म्हणाला. अर्जुनाने निर्णयात्मक मत दिलं. या बाबा वा वा या रामकृष्ण आले. तुमच्या गावचे बाबा आले. बस बाबा. अर्जुनाने निर्णयात्मक मत सांगितलं आता मी काही लढाई करणार नाही. इथपर्यंत काल आलेलो होतो आपण. आता पुढील विषयाकडे वळूया. हे कौरव अभिमानाने उन्मत्त होऊन जरी युद्ध करण्यास आले आहेत तरी आम्ही आपले हित कशात आहे हे पाहिले पाहिजे आणि आप्त आपणच मारावे अशी गोष्ट कशी करावी असे पहा की जाणून बुजून काळ कुट्ट विष कसे घ्यावे. अहो वाट चालत असताना जर अकस्मात आपल्या समोर सिंह आडवा आला तर त्याला चुकवण्यातच लाभ आहे. आसलेला प्रकाश सोडावा आणि मुद्दाम अंधार कोठडीत जाऊन बसावे यात कोणता लाभ आहे ते देवा सांगा बरे. किंवा समोर अग्नी पेटला आहे असे पाहून जर आपण त्या सोडून दूर न झालो तर एका क्षणात तो आपल्या स्वभावावर वेढून जाळून टाकीलच. त्याप्रमाणे हे स्वजनवादाचे दोष आम्हाला प्रत्यक्ष लागू पाहत आहेत. असे कळल्यावरही आम्ही स्वजनास कसे प्रवृत्त व्हावे स्वजनवधास कसे प्रवृत्त व्हावे. त्यावेळी इतके बोलून अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला देवा हे पातक केवढे मोठे आहे भयंकर ते मी तुला सांगतो ऐक. आता इथे कोण बोलतोय? या पहिल्या अध्यायात एक आंधळा धृतराष्ट्र बोलतोय. दुसरा कोण बोलतोय? संजय सांगतोय. आणि तिसरा अर्जुन. पहिल्या अध्यायात काय देव बोलत काय? देवाने पहिला कधी बी कोणाचं काय चाललंय तर पहिले काय करायचं सगळं ऐकून घ्यायचं मग आपलं मत द्यायची. हा कुठपर्यंत याला काय आता औषध दिलं पाहिजे अजून काय देवाने बोलायला सुरुवात केली नाही. ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासले असता त्यापासून अग्नी उत्पन्न होतो आणि त्याचा भडका झाला म्हणजे सर्व लाकडे जळून जातात. त्याप्रमाणे कुलातील लोकांनी मत्सराने एकमेकाचा जर वध केला तर त्या भयंकर महादोषाने सर्व कुलाचा क्षय होतो. म्हणून या कुलक्षयाच्या पापापासून कुलधर्माचा लोप होतो आणि मग त्या कुळात अधर्माचाच प्रवेश होतो. आता पाप कशाला म्हणतंय हे कोण कोणाला सांगतंय? अर्जुन देवाला सांगतोय कसं काय पाप होईल आणि मी तुला सांगतो ऐक. आता कोणी कोणाला सांगितलं पाहिजे खरं सांगा. जगात असाच उरफाटाने आहे
ज्ञानी माणसं गप्प बसून ऐकून घेतात आणि अज्ञान्यांचा बाजार भरलेला आहे तुझा. आणि ते म्हणणार येऊ करायला पाहिजे तेव करायला पाहिजे. आणि ज्ञानी माणूस आहे ना तो फक्त हसून गप्प बसतो. तो म्हणतो चालू द्या, कारण ही मनस्थिती ऐकण्यातली नाही. आता अर्जुन ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. देव आपला शांत बसून ऐकूनच घेणार आहे. असे झाल्यावर मग सारासार विचार कोणी व कोणते, असे झाल्यावर मग सारासार विचार कोणी कोणते आचरण करावे, कर्तव्य अकर्तव्य वगैरे गोष्टी तर नष्ट होतात. असलेला दिवा मालवून अंधारात फिरू लागले म्हणजे ज्याप्रमाणे सहजच मनुष्य सरळ वाटेतही खेचाळतो, त्याप्रमाणे कुलाचा कुलक्षय होतो. त्यावेळी सनातन धर्म नाहीसा होतो. मग त्या कुलात पापा वाचून दुसरी काय राहणार. त्यावेळी मन व इंद्रिय यांचे नियमन होत नाही. इंद्रिय स्वैरवर्तन करू लागतात आणि त्यामुळे कुलस्त्रियांच्या हातून पापाचरण घडते. उत्तम वर्णातील स्त्रिया अधम वर्णातील पुरुषाशी रममान होतात. असा वर्णाचा परस्पर संकर झाला म्हणजे सर्व इति धर्म आपोआप नाहीसे होतात. जसे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर कावळे चोहूकडून झडप घालतात, त्याप्रमाणे अशा श्रेष्ठ कुलामध्ये महापातके सहजच संचार करतात. मग त्या संपूर्ण कुलात आणि कुलाचा नाश करणाऱ्या अशा दोघांचेही नरकात जाणे भाग पडते. मग हे पहा, ज्याप्रमाणे सर्व वंशाची वृद्धी पतित झाल्यामुळे त्यातील स्वर्गस्थ स्वजन आपोआपच पतन पावतात. ज्या कुलात नित्य व नैमित्तिक कर्मे घडत नाही त्या ठिकाणी इतरांना तिलोदक कोण अर्पण करणार. पहा, इथं सांगितलं जर आपण चुकीचं वागलो तर वरच्यांना अजून अडचणी आहेत. आपले बापदादा वर गेलेले. आणि इथं जर आपण चांगलं वागलो तर त्यांना 50% सबसिडी, 84 लक्ष वेळेच्या फेऱ्याच्या ऐवजी त्यांना किती काका अर्धे किती होतात 42 ना, 42 युनिट त्यांना मिळालं. आणि त्याचा जर तुम्ही पॉवरफुल बघतो झाले तर अजून त्यांना सबसिडी भेटत जाणार आहे. अशी स्थिती झाल्यावर त्या पितरांनी काय करावे व स्वर्गात तरी कसे राहावे, म्हणून तेही आपल्या कुलापाशी येतात. म्हणजे त्यांना आपण परत आपल्याजवळ घेऊन येतो. ज्याप्रमाणे पायाच्या बोटाला साप चावला असता त्याचे विष मस्तकापर्यंत सर्वांग सत्वर व्याप्ती, त्याप्रमाणे आप्त वर्गाचा वध करण्यापासून उत्पन्न होणारे पाप सत्य लोकापर्यंत गेलेल्या सर्व पूर्वजांना पतित करते. सत्यलोक म्हणजे ब्रह्मदेवाच्या बैठकीतला गेलेले त्यांना बी आपण खाली घेऊन येणार. आणि तोच उलटा पहा, जर आपण हरिभक्त परायण झालो, हरिभक्त परायण म्हणजे कीर्तनकार बाबा नाही बरं का, नाही तर लोकांमध्ये हरिभक्त परायण म्हणजे कीर्तनकार बाबाला म्हणतात. हरीची भक्ती करण्यात जो पारंगत झालेला आहे, हरीची भक्ती करण्यात जो पारंगत झालाय त्याचं नाव हरिभक्त. तो मोक्षाच्या वाटेवर येऊन थांबतो. बघा हरिपाठातलं प्रमाण आठवत असेल. मोक्ष रेखे आला, मोक्षाच्या रेषेमध्ये आला, त्याच्या भाग्याचं काय झालं, भाग्य विनटला. भाग्याचं विनटलं म्हणजे भाग्याचा उदय झाल्यावर काय मिळतो, भाग्याचा उदय देहे जोडी संत पाय, म्हणजे संत भेटले, भाग्य विनटला. आणि साधूचा अंकित, आता आपण साधूच्या अंकित नाही बरं का, साधूला आपल्या अंकित ठेवतो. आपण म्हणत तसं त्याने वागायचं, वास्तविक तो म्हणत तसं आपण वागलं पाहिजे. वेद सुद्धा त्याची डावलत नाही आज्ञा, देव सुद्धा साधूचा आज्ञा डावलत नाही बरं का. पण पहिला आपल्याला साधू कळायला पाहिजे. आपली बुद्धीला काय झालेलं आहे, बुद्धिमांद्य दोष जडलेला आहे. साधू आपल्याला कळला पाहिजे. साधूची पावर तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला लक्ष्मणाने त्याला मारलं, रावणाच्या मुलाचं नाव काय, इंद्रजिताला मारलं, आणि त्याचं शिर जाऊन त्याच्या पत्नीच्या महालात जाऊन पडल्यानंतर ती मात्र म्हणायला लागली, ज्यांनी तुमची अशी स्थिती केली त्यांचा मी आता हिसाब करते. कोण म्हणते, इंद्रजिताची बायको. त्यावेळेला ते शिर हसायला लागलं. तू अगं ज्याच्याकडे तू मदत मागायला जाणार आहे त्यानेच ही माझी स्थिती केलेली. ती म्हणली काय केली, ते म्हणले ही जी होती ती पूर्वी मागच्या जन्मात शेषाची मुलगी होती, इंद्रजिताची बायको. मग ती म्हणली मी आता शेषालाच करील. आणि लक्ष्मण कोणाचा अवतार, मग आता त्यांनीच केलं, आता काय करायचं. पण तरी म्हणले मी माघार घेणार नाही, मी माहेर जाऊन मिटिंग भरवील आणि बघल काय निर्णय. मग गेली. मग रामबीम सगळे मिटिंग बसल्यानंतर रामबी पगळले, श्रीपाद बाबांच्या भाषेत रामबी पगळले, लिकीला राणकं बघवत नव्हतं. म्हणून म्हणले आता इंद्रजिताला उठवायचं पर्वत.
त्या इंद्रजिताला उठवायचं म्हणलं, ती मिटिंगला हनुमंतराय होते. ते म्हणले आम्हाला तुमची मिटिंग मान्य. उठून गेले बाजूला. आता त्या रामाने विचार केला, ते राम होते, ते म्हणले चांगला माणूस मीटिंग मधून उठून चाललाय म्हणजे विचार केला पाहिजे. मग रामाने विचारलं काय प्रॉब्लेम आहे म्हणे, काय झालं तुम्हाला. ते म्हणले आम्हाला तुमचा निर्णय मान्य नाही. हनुमंतराय म्हणले कोणाला म्हणले, आहे का एवढी ताकद. राम म्हणले का बरं आमचा निर्णय मान्य नाही. म्हणले वाल्मिकी रामायण काढा. वाल्मिकी रामायणामध्ये लिहिलेले रामाने रावणाला मारायचं, लक्ष्मणाने इंद्रजिताला मारायचं, पुढं कंसात लिहिले का परत जिवंत करायचं. म्हणले नाही लिहिलं. मग त्या ठेवून म्हणले जसं लिहिले तसं वागायचं. बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तून दाविन नामा म्हणे. त्यांच्या शब्दाच्या पलीकडे जायचं. तू का म्हणे शेष सेविना आवडी वचन न मोडी बोलिले ते. एवढी आपल्यामध्ये योग्यता आल्यानंतर आपण काय करू शकत नाही. कुठून कुठे गेलो होतो आपण. सत्य लोकांपर्यंत गेलेल्यावर सुद्धा खाली यावं लागतं, है की नाही. अशी स्थिती झालं. पितरांनी काय करा स्वर्गात कसे राहावे म्हणून तोही आपल्या कुलापाशी येतात. त्याप्रमाणे पायाच्या बोटाला साप चावला असता त्याचे विष मस्तकापर्यंत सर्वांगावर सत्वर व्यापले जाते. त्याप्रमाणे आप्तवर्गाचा वध करण्यापासून उत्पन्न होणारी पाप सत्य लोकांपर्यंत गेलेला सर्व पूर्वजांना पतित करते. आपण इथूनच गेलो होतो. जे पाप करतात ते वरच्या लोकांना खाली बोलवतात. पण इथं जर पुण्यवान आपण झालो तर नरकात गेलेल्यांना आपण सोडू. तो कोण सोडू शकतो, तो हरिभक्त परायण. हरी काय प्रमाण सांगितलं तर मोक्ष रेखे आला, मोक्षाच्या बॉर्डरवर आला. आपल्याला खात्री वाटली पाहिजे आता मी या तडाख्यातून सुटलोय जन्म मरणाच्या, मी मुक्तीच्या दालनात जाऊन पोचलेले, आता मी परत माघारी येत नाही, मी माग जन्माला येऊ शकत नाही, मी मोक्षाच्या बॉर्डरवर येऊन पोहोचलेलो आहे. मोक्ष रेखे आला, भाग्याचा उदय झाला, साधूचा अंकित झाला. इथून आपला फाटा फुटला होता. साधूचा अंकी आला, मग साधूचा अंकी आला हरिभक्त, त्याला हरिभक्त म्हणतात. अजून नामदेव महाराजांचं प्रमाण आठवलं म्हणून सांगतो. हरिभक्त त्याला म्हणतात जो भक्ती करत असताना, हरीची भक्ती करत असताना हरी अंतकरणात प्रगट झाल्यानंतर त्याच्या शरीरावर काय अवस्था होते, काय परिणाम होतात. पुलक घर्म, नामदेव महाराज म्हणतात पुलक घर्म रोमांच जव नाही उठले, जव नाही झाले सजळ नेत्र, तववरी हरिभक्तीचे सुख कळले जे म्हणती, ते लटकेच बोलती उभय लोकी. ते खोटारडे बोलतात. शरीरावर प्रक्रिया नाही झाली. शेंगदाणे भाजायला टाकले, लाही भाजायला टाकली तर ताड 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 उडते. तसा जीवाला आत्मा परमप्रिय हरी, त्याचा नाम कीर्तीचा हर्ष भारी. तो हृदयामध्ये प्रगटल्यावरी देहाची चिन्हे क्षणामाजारी पालटती. चित्त चैतन्य होता भेटी, हर्ष भाष्प दाटे कंठी, पुलकांकित रोमांच उठे, उन्मनित दृष्टी पुंजाळले. परस्परे निज संवादू, देवाचा आणि त्या जीवाचा संवाद होतो साधूची वेळ झाल्यानंतर. तोपर्यंत देव बोलत नाही. परस्परे निज संवादू झाला, करिता झाला स्वरूप बोधू, नेत्री जळ अंगीश्वेदू, प्राण स्पुंदू पांगळला. त्याच्यावर त्या शरीरावर त्या प्रक्रिया उमटतात. ज्याप्रमाणे एखाद्या यात्रेमध्ये चुकलिया माय पुता संकटी, बहु काळाने एकाएकी झाली भेटी. आईची आणि मुलाची यात्रेमध्ये चुकामुक झाली आणि 4 तासानंतर भेटली. आई मुलाला भेटली, लांबून पाहिलं ते दोघ जण रडत येतील जवळ का हसत येतील जवळ, रडतच जवळ येणार आहे की नाही. तस चुकलिया माय पुता संकटी, बहु काळाने एकाएकी झाली भेटी, तेने ओरडे घालोनी मिठी, चाले जेवी पोटी आणि वार रुदन. रडत राहतो तो जीव. तेवी जीवाची शिवाची, तेवी जीव शिवा अवचटी, भक्तीच्या पेठेत झाली भेटी, मग आत्मसाक्षात्कारे पडे मिठी, ते संधी माझी उठे आणि वार रुदन. तो रडत राहतो जसं मुलाची आईची भेट झाल्यानंतर. त्या रुदना सवेचा हर्ष प्रगटी, त्या हर्षाचे नेटे पाटे, हसू लागे कडकडाटे सुकतबटे गदगदोनी. आईशी न उपजता माझी भक्ती, कैशेनी होय विरक्ती, आणि अर्जुना उद्धवा विरक्ती वाचुनी माझी प्राप्ती. नव्हे निश्चित जाण माझी प्राप्तीच होऊ शकत नाही. म्हणजे ही भक्तीची लक्षणं प्रगट झाली. देवाशी ज्याने ऐक्य केलं त्याचं नाव भक्त. बरं का, हरी भक्त परायण. भक्त आमचं कुटुंब आता 100 माणसाचं होतं, ते आता काय झालं विभक्त झालं.
म्हणजे काय झालं, आमचं 100 माणसाचं कुटुंब विभक्त झालं. म्हणजे काय झालं, पहिलं म्हणजे काय झालं, विभक्त झालं म्हणजे वेगळे झाले. मग विभक्त झाले म्हणजे वेगळे झाले. त्याच्या अगोदर ते कसे होते, विभक्त व्हायच्या अगोदर भक्त होते, एक होते. देव भक्त दोन्ही एक रूप झाले. पहिले एक होते, आता विभक्त झाले. म्हणजे भक्त त्याचं नाव आहे, देव आणि जो मी एक आहे असं समजतो त्याचं नाव भक्त. आणि जो देव वेगळा समजतो, मी वेगळा समजतो, त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नाही ज्याची भक्ती अशी एक ऐक्याची, नाही ज्याची भक्ती ते पतित अभक्त. त्या भक्त कारण हरीशी न भजत. माझा हरिपाठात नाचायचं आहे, एका प्रश्न उत्तर आहे ती. आता हरिपाठात आपण नाचताना आपल्याला ते म्हणले हरीशी न भजत दैवत. म्हणजे हा हरिपाठात नाचणाऱ्या माणसाला म्हणतात हा हरीला भजत, हा दैवहीन माणूस हरीला भजत नाही. कारण हरीला भजल्यानंतर हरी त्याला काय करतो, आपणा सारिके आपल्या सारखा करतो. हरीला बघायला गेलं तर हरी आपल्याला त्याच्या सारखाच करून ठेवतो. अशा प्रकारचा त्याला हरिभक्तपरायण म्हणतात. असा हरिभक्तपरायण असेल तर खाली गेलेल्या नरकात गेलेल्या कुळाचा सुद्धा उद्धार करू शकतो. इथपर्यंत काल आपण इथपर्यंत आता आलो होतो. देवा ऐका, या ठिकाणी आणखी एक महापातक घडेल. ते कोणते म्हणाल तर या स्वजनवादाच्या पातकापासून संसर्ग दोषाने लोकाचार नाहीसे होतात. ज्याप्रमाणे आपल्या घरात एकाएकी दुर्दैवाने अग्नी लागला तर तो भडकलेला अग्नी शेजारची दुसरी घरे सुद्धा जाळून टाकतो, त्याप्रमाणे या कुलातील संबंध ठेवून जे जे लोक वागतात तेही या निमित्ताने दूषित होतात. म्हणजे त्याचे नातेवाईक आप्तेष्ट ते सुद्धा दूषित होईल, वाईटाचा परिणाम आहे. आणि जर तो एक चांगला झाला तर हरिपाठात काही प्रमाण आहे का, त्याचे नातेवाईक गाव गोत्र सगळे ईश्वर स्वरूप होऊन जातील. हरिपाठात मातृ पितृ भात्र सगोत्र अपार त्याचे जेवढे नातेवाईक आहे चतुर्भुज नर. आता विरोधी माणसाची पापी माणसाची जेवढी नातेवाईक आहेत त्यांना बी बट्टा लागतो. आणि इथं सत्वगुणी वागला चांगला तर ज्याचा ज्याचा तुझ्या गावात राहील. पवित्र ते गाव, पवित्र ते कुळ, पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. त्या गावाचं सुद्धा कल्याण आहे ज्या गावात. म्हणून कीर्तनकार बाबाच्या माग गावाचं बी नाव लावतात का, ते गावाच्या पुण्याईनी बाबा झालेलं आहे. बाबा स्वतःच्या पुण्याईनी होत नाही, गावातल्या सगळ्या लोकांची पुण्याई असते त्यावेळेला तो होतो. त्याप्रमाणे त्या कुलाशी संबंध ठेवून जे जे लोक वागतात तेही या निमित्ताने दूषित होतात. अर्जुन म्हणतो देवा याप्रमाणे त्या कुलात नाना प्रकारचे दोष घडून आले म्हणजे मग ते कुल महाभयंकर नरकवास भोगते. अर्जुन आणखी म्हणतो त्या नरकात पडल्यावर मग कल्पांतीही तेथून त्याची सुटका होत नाही. इतका या कुलक्षयापासून अंधपात होतो. देवा हे सर्व आम्ही शास्त्रात ऐकून सुद्धा मनात अजून या पापाला भिवू नये का. उलट ते माझ्यासाठी हे आपले हृदय वज्राने बनवावे की काय याचा आपणच विचार करावा. माळकऱ्यांची जर भांडणं झाली, दोन भाऊ माळकरीचे तर त्यांची जर जमिनीच्या वादातून भांडणं झाली तर दोघं माघार घेतील का, घेतील का. मग मी म्हणतो नाही भक्ती घडली तर पहिला आधी तरी त्यांनी जीवनात असं ना एका भावाने तरी म्हणा जा तू खावाला, पण नाही म्हणायची ना. कारण का, ही आत्मात नाही झालेली. हे वर नित्य रंग रिपेर झालेले 9 गुंठे 10 एकर रंगवलेले टिळा टोपी माळ येतो. देवाचे गबाळातील नाटक आहेत निवळ. आंतरिक बदल पाहिजे. हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे, तू जीव नाहीच आहे. तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया, तू मूळ स्वयं परब्रह्म आहे. आणि जो विठोबाचं राज्य ज्याला होईल त्याला काय भीक मागायची गरज पडणार. अरे त्रिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, एवढी आपली श्रीमंती आहे. आपण फार मोठे श्रीमंत आहे, पण आपण या शरीरात राहून छोटे झालेलो आहोत. एवढं जरी आपलं जर पहिला अध्याय उतरला असतं तरी बरं झालं असतं, पण एवढं नाही. आणि म्हणून पुढची स्टेप आपल्या जीवनात येत नाही. इतका कुलक्षयाचा अंधभाव देवा हे सर्व आम्ही शास्त्रात ऐकून सुद्धा मनात अजून या पापाला भिवू नये. उलट या करण्यासाठीही आपले हृदय वज्राने बनवावे की काय याचा आपणच विचार करा. दुसरे असे पहा की कुलक्षय करून शरीरा करता राज्य सुखाची इच्छा करावयाची, ते शरीर तर क्षणिक आहे. बघा हे सात्विकता आहे. जेवढं करायचं यांना मारहाण करायची राज्य उपभोगायचं, ते कशासाठी. शरीर आहे का तेवढं,
लय पैसा कमवतो, लय पैसा कमवतो, खायला तर शिल्लक राहायला पाहिजे ना. सगळे जे कमवायचे ते आपल्या कशासाठी? नाशक्यासाठी नाही. तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी. आणि पुढं काय वाक्य? पुढं काय वाक्य सांगा बरं? नाशक्याच्या मागं पळतो आणि कोणाची तुटी पाडितो? तुटी म्हणजे काय? देवाची ना आपली ताटातूट करतो. कशासाठी ताटातूट करतोय? म्हणणारा नाशक्यासाठी. किती म्हणजे म्हणणारी तरी आहे का ध्यानावर आहे? ते इतके बेफान निघालेले आहेत गाड्या त्यांच्या. तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी, नाशक्यासाठी पळतो आणि नुकसान काय करतो? तो देवाशी तुटी, देवाशी तुटी पाडतो. आणि ज्याच्याशी तुटी पाडायची ते करायचं साधन ठेवलं बाजूला. हो, हे संसाराची. कशाने संसाराची तुटी होईल? आपल्या मागं जो उपजणे निमणे, उपजणे निमणे, जन्मणे मरणे, हा जो संसार लागलाय याची ताटातूट कशाने होणार आहे? नाम घेता उठा उठी. उठा उठी म्हणजे सहजासहजी. बरं, सहजासहजी नाम घ्यायला 8 तास करावं लागत नाही. त्या साधूने ना ते नाम परिपक्व केलेलं आहे, तो मंत्र सिद्ध केलेला आहे, त्याने स्वतः अनुभवलेला आहे, चाखलेला आहे आणि मग अनुभवून दुसऱ्याला दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त मेहनत नाही करावं लागणार आपल्याला, कारण 50% काम त्यांनी. त्याच्या पाठी मग तेवढ्या लोकांची शक्ती आहे. नाम घेता उठा उठीन होय संसाराची ताटातूट होईल. आणि आपण संसाराची ताटातूट करायच्या ऐवजी कोणाची ताटातूट करतोय? देवासेवे तुटी. म्हणजे किती उरफाटा कार्यक्रम चाललाय. बरे, शाळेत येणाऱ्या पोरांचा चाललाय का शाळेत नाही येणार आहे? शाळेत येणारे कळालेत ना तुम्हाला? माळ घालून गणगोळ्या उडून इकडं तिकडं पंढरपूर आळंदी करून सुद्धा हेच आपले उद्योग. तर मग जन्म मरण करा आपल्याला भोगावाच लागेल. हे म्हणतो पहा बरं काय करतो विचार. नाशिवंतासाठी एवढं करायचं. दुसरे असे पहा की कुलक्षय करून शरीराकरता राज्य सुखाची इच्छा करावयाची, ते शरीर तर क्षणिक आहे असे जाणूनही आम्ही कुलक्षयाचे दोष करण्याचे सोडू नये काय? मग नाशक्यासाठी कशाला कुलक्षय करायचं? नको. आमचे जे हे सर्व पूज्य वडील जमलेले आहेत त्यांचा वध करावा ह्या हेतूने मी त्यांच्याकडे दृष्टी फेकली. हेच आमच्या हातून काय ते महान पातक घडले आहे. तुम्हीच सांगा बरे. पहा आता तुम्ही नुसती कल्पना केली तर मला पाप लागलेलं आहे, तर प्रत्यक्ष मारले पाप लागेल का नाही अर्जुनाला? अर्जुन म्हणतो मी नुसती कल्पना केली यांना मारायची तरी मला पाप लागले, मला पाप लागले तर मारले पाप लागेल का नाही लागणार? बघा ते नाही लागणार म्हणतात. तसा उलटा कार्यक्रम आहे. साधूची भाषाच उलटी आहे, साधूचा कार्यक्रम सगळा उलटा आहे. हा म्हणतो पाप लागल, आता मूर्ती पाडलं तरी पाप नाही लागत म्हणतात. म्हणलं हे माणसांचं बरोबर आहे का उत्तर? सांगा बरं. आता भीष्माचार्याला मारल्यावर पाप लागायला पाहिजे ना, द्रोणाचार्याला मारू नये. अरे राम बी घाबरले होते रामायणामध्ये. एक भिक्षुक रामाकडे न्याय मागायला, कुत्रा रामाकडे न्याय मागायला गेला होता. एका भिक्षुकाने 4 घरं भिक्षा मागितल्यानंतर त्याला भिक्षा दिली नाही आणि त्याच्या मागड कुत्र बाबा. मग आता राग कोणावर काढणार? आता आपण जर तापून आलो बाहेर, आपल्या लोकांनी त्रास दिला तर आपण कोणावर राग काढणार? घरच्यांवरच. त्या भिक्षुकाने कुत्र्यावर राग काढला. त्याच्या हातात दंड होता. कोणाच्या? आता संन्यासाच्या हातात दंड कशासाठी असतो? संन्यासाच्या हातात दंड कशासाठी? तांबे काका म्हणतात कुत्रे उचकायला. त्यांनी मारलं त्या कुत्र्याला दंड. ते कुत्र रडत रडत रामाच्या दरबारात गेलं आणि म्हणलं मला न्याय पाहिजे. हे न्यायी राज्य आहे ना, मी काही पाप नाही केले, मी काही चूक नाही केली, तरी त्या ब्राह्मणाने मला का मारलं? मग म्हणले बोलवा त्या ब्राह्मणाला. त्या ब्राह्मणाला बोलवलं. का मारलं तुम्ही? म्हणणे यांना. आता ते ब्राह्मण होते सात्विक वृत्तीचे, थोडं राग शांत झाल्या माणसाला विवेक येतो. मग त्यांनी सांगितलं माझी चूक झाली राजे साहेब, मी 4 घरं भिक्षा मागत होतो, मला कोणी दिले नाही म्हणून मी वाईट टाकून राग याच्यावर काढला. हे माझ्या मागं मी युटर्न मारला का लगेच, म्हणून मी याला मारलं. 5व्या घराकडे हे नको यायला म्हणून. माझी चूक झाली, शिक्षा द्याल तुम्ही भोगायला तयारी. त्या मिटिंगला कोण कोण? अत्री ऋषी, परत रामाचे गुरु वशिष्ठ मुनी, परत ते दुसरे भांडणं सारखे करायचे ते वशिष्ठाच्या बरोबर क्रॉस होतं ना आयुष्यभर त्यांचं. विश्वामित्र. बघा आता विश्वामित्र कोणाचे मित्र झाले तरी त्यांचं नाव विश्वामित्र. कसा उलटा कार्यक्रम आहे बघा. जोडीदारा बरोबर मित्रत्व नाही निभावलं,
मग बघा बरं, एवढे मिटिंगला होते, हे मिटिंगला म्हणले आता कसे काय राम न्याय देऊ शकतात, राम क्षत्रिय आहेत आणि ब्राह्मणाला जर त्रास द्यायचा तर क्षत्रिय ब्राह्मणाला शिक्षा करू शकत नाही, म्हणजे राम बी घाबरले, आपण शिक्षा करू शकत नाही. आणि अर्जुनाने तर ब्राह्मणांना मारलं, द्रोणाचार्य बाण पाठवले, अश्वत्थाम्यांना मारलं, तरी यांना पाप लागणार नाही अशी गॅरंटी दिली. अशी जर बाबांनी गॅरंटी दिली आपल्याला तर आपण का नाही कोरड्या इडीमध्ये उडी मारणार. अर्जुनाला सांगितलं तू घाबरू नको, तू म्हणतो पाप लागेल, कल्पना केल्यावर मारलं तरी तुला पाप लागणार नाही, तू फक्त एक काम कर, सर्व धर्मानी परित्यज्य मामेकम शरण व्रज अहम त्वा सर्व पापेभ्य, मी तुला सर्व पापापासून मुक्त करीन आणि मोक्ष ईशान मी मासुचे, मी तुला मोक्ष प्रदान करीन आणि पापापासून निवृत्त करीन. का नाही लढाई करायला? आणि हा आमचा वारकरी संप्रदाय. तू का म्हणे आम्ही झालो आणि आता अग्नीमध्ये काही टाका ना, तूप टाका, खैराची लाकडं टाका, चंदनाची टाका, स्वाहा, आमच्याकडून कोणतंही कर्म होऊ द्या, पण ते कर्म आम्हाला स्पर्श करू शकत नाही. अशा प्रकाराने रामबी घाबरले. पण तो दृष्टांत थोडा आता पुढे सांगतोच, त्याच्यात मार्मिकता वेगळी. मला फक्त ब्राह्मणापर्यंत सांगायचं होतं, अर्जुनाने ब्राह्मणाला मारलं पण राम घाबरले होते. पण गीता सांगते तुम्हाला कोणतंच पाप लागणार नाही, तुम्ही फक्त स्वधर्माची पालन करा, त्याची प्रार्थना करू नका. मग मात्र त्या काय द्यायचं म्हणलं, आता राम तर शिक्षा करू शकत नाही. मग कुत्र्यालाच विचारलं काय करायचं शिक्षा याला. कुत्रा म्हणला ह्या बाबाला एका मठाधिपती करून टाका. कोणाला? त्या ब्राह्मणाला ज्याने काठी मारली, याला एका मठाधिपती करून टाका. अरे बापरे, ते तर लय खुश झालं. म्हणलं मठाधिपती म्हणजे गाडी आली फुकट, सगळं गाज्या बिज्या सगळं फुकट, जिथं जायचं तिथं फुकटच खायचं, सगळं आपले थाटच आता वाढलं. लय खुशीत गेला तो. आता असे बरेच खुशीत येत ना आता. लोकांच्या जीवावर मारायचं मजा, धर्माच्या पैशावर कधी उड्या मारायच्या नाही का. धर्माच्या पैशावर पंढरपूर बी करायचं नाही. धर्माच्या पैशाचा स्वकष्टाच्या कमाईने पंढरपूर केलं तर ते फळाला येईल. लोकांचा पैसा गोळा करायचा आणि जायचं उदर. त्याच्यानंतर ते गेल्यानंतर हे सगळे हसायला लागले. वशिष्ठ, विश्वामित्र, अत्रि ऋषी म्हणे काय राम भगवान, अहो त्याला शिक्षा करायच्या ऐवजी त्याला वरदान दिलं तुम्ही. मठाची विचार वगैरे भिका मागायला लागत होते, आता तो कशाला भीक मागे. म्हणले त्याला मी शिक्षाच केलेली आहे, कुत्राला विचारा काय आहे. कुत्राला विचारलं, म्हणलं का हो याला शिक्षा आहे का वरदान आहे. म्हणलं शिक्षा आहे. मी आता हे जे भोगते ना, मी माग एका मठाधिपती होतो, तिथं धर्माच्या पैशावर लय मजा मारल्या मी, लोकांच्या पैशावर. आणि त्याच्यामुळे मला आता हा इमानदारीने तिथं इमानदारी केली, तर आता इमानदारीने मला कुत्र्याचा जन्म, कुत्र्यासारखा इमानदार प्राणी, म्हणजे एकदा इमानदारी केली या जन्मात तर एक जन्म इमानदारीचा. एकच जन्म असेल का इमानदारीचा? एक योनी, म्हणजे एकाच कुत्र्यात आपले गावठी कुत्र वेगळे, इंग्लिश कुत्रे, शेपटीवाले, वाघासारखं तोंडाचं कुत्र, मांजरीसारखं कुत्र, म्हणजे कुत्र्याच्या योनीत सुद्धा एक योनी. बापरे, म्हणजे आता सांगा बरं. तो म्हणला मी कुत्रा मठाधिपती होतो, धर्माचं पैशाची राखरांगोळ केली, लोकांचा अविश्वास केला, त्यामुळे मला हे भोगावं लागतं. तिथं अशी गोष्ट आहे. इथं अर्जुन म्हणतो मी नुसती कल्पना केली तर मला पाप लागेल, मी युद्ध करणार नाही. तर आता या उपर जिवंत राहण्यापेक्षा आपली शस्त्रे टाकून देऊन कौरवांचे बाण सहन करावे बरे. असे केल्यामुळे जरी मरण प्राप्त झाली तरी चांगले, परंतु यांचा वध करून पाप जोडण्याची माझी इच्छा नाही. याप्रमाणे अर्जुनाने आपले सर्व कुल पाहून म्हटले की यांचा क्षय करून राज्य मिळवणे ही केवळ नरकाची जोड करणे होय. असे बोलून तो स्वस्थ बसला. संजय म्हणतो राजा धृतराष्ट्र ऐक. त्या समरंगणामध्ये अर्जुन असे बोलला. अर्जुन अत्यंत उदासीन झाला आणि अनिवार्गईवर येऊन त्याने रथातून खाली उडी मारली. नाही मिळालं म्हणून रडत नाही, नको म्हणतो मला नाही मिळालं तर चालेल, त्याने रथावरून उडी मारली. याप्रमाणे एकदा राजकुमार पदच्युत झाला म्हणजे तो जसा सर्वता निस्तेज होतो किंवा राहूच्या योगाने सूर्यास ग्रहण लागले म्हणजे तो जसा तेजरहित होतो, किंवा तपस्वी महासिद्धीच्या प्राप्तीमुळे भ्रमाने व्यापला म्हणजे कोण? तपस्वी महासिद्धीच्या प्राप्तीमुळे. जर का आपल्याला काही वैभव मिळावं लागलं का माणूस काय होतो? भ्रमिष्ठ होतो, बांबवला जातो. आणि काही होतो 2013ला जगबुडी होणार. हे काय झालेले? हे भ्रमिष्ठ झालेले आहेत बघा.
किंवा तपस्वी महासिद्धीच्या प्राप्तीमुळे भ्रमाने व्यापला म्हणजे तपाचा त्याग करून कामाच्या सपाट्यात सापडून दीनतेस प्राप्त होतो त्याप्रमाणे तो धनुर्धारी अर्जुन रथातून खाली उतरला त्यावेळी तो दुःखाने अतिशय व्याकुळ झालेला दिसू लागला. संजय म्हणतो राजा आणखी घडले असे की त्याने धनुष्यबाण टाकून दिले व त्याच्या डोळ्यातून आपोआप सारख्या अश्रुधारा चालल्या. आता यापुढे अर्जुनास दुःख झालेले पाहून वैकुंठनाथ श्रीकृष्ण त्यास कशा रीतीने तत्वज्ञानाचा बोध करतील. कशाचा? तत्वाचा बोध करणार आहे त्याला. अरे कशाला रडतो? काय मरणार नाही? काय जन्मालाच आलं नाही तर मरायची भाषा कुठून तू करतोस हे सांगणार आहे. आता आपली माणसं जर असं एखादा रडायला लागला इस्टेटीच्या वादातून अर्जुनाला उलट असं सांगायला पाहिजे तू का लढायला मागं फिरतो? अरे तुमच्याविषयी यांनी काय लय चांगलं वागलेले नाही. तुझ्या भावाला लाडूत विष घातलेलं होतं याने. यांना मार तू, यांना कशाला सोडतो असं सांगायला पाहिजे होतं. पण असं काही सांगितलं. तुमच्या बायकोला खेचत आणलं भर सभेमध्ये तिला वस्त्रहीन करण्याचा प्रयत्न केला. काय याला सोडतो मार असं काही सांगितलं नाही. आपले नातेवाईक जमले असते तर हे असंच सांगितलं असतं. तिसरी गोष्ट तुम्हाला लक्षाग्रहात ठेवलं पेटून दिलं यांनी. तू याला का सोडतो यांना मार असं काहीच न सांगता डायरेक्ट तत्वबोध सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात खरा जो वैद्य असतो ना तो मुळापर्यंत शोध करतो. याला रोग कशाचा झालाय? याला मोहाचा रोग झालेला आहे. याच्या रोगाचं समूळ उच्चाटन करायचे त्याला तत्वज्ञानाचाच बोध पाहिजे. टाकळे महाराजांचा सार्थ ज्ञानदेव गाथा आहे आळंदी संस्थांमध्ये विकायला आणि त्यांनी प्रस्तावना लिहिलेली. जोपर्यंत जीवाला तत्वमसी महावाक्याचा उपदेश होत नाही तोपर्यंत तो मोहाच्या लचांडातून सुटू शकत नाही. त्याला साधू हाच बोध झाला पाहिजे तू सचितानंद ब्रह्म आहेस, तुला जन्म नाही मृत्यू नाही, तू अविनाशी आहे. हा बोध झाला तरच तो सुटू शकतो. तत्वज्ञानाचा बोध करतील ती पुढे ऐक. येणारी सविस्तर कौतुककारक कथा उत्सुकतेने ऐका असे सांगतात श्री निवृत्तीनाथांचे दास ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. इथं प्रथम अध्याय थांबलेला आहे. पहा बरं. आता असं ऐकलंय आणि हे सगळं संजय धृतराष्ट्र तिकडं सांगतंय की अर्जुनाने रथातून खाली उडी टाकली, धनुष्यबाण टाकून दिला आणि तो म्हणला आता मी लढाई करणार नाही, आम्हाला राज्य नाही मिळालं तरी चालेल असं म्हणल्यानंतर असा निरोप जेव्हा धृतराष्ट्राला सांगितलं त्याला आनंद झाला असेल का दुःख झालं असेल? तो म्हणला असेल तर बरं बाबा बिना औषधाची खरोच गेली. तो म्हणला काहीच करायला लागत नाही आता ते मोकळच झालो. तो लय खुश झाला. पण आता देव काय सांगतात पहा पुढे. इथे 275 क्रमांकाला पहिला अध्याय संपला. पहिल्या अध्यायात देवाला काय बोलायचं चान्स भेटला? जीवांची दशा आहे. एक जीव आहे अर्जुन, एक जीव आहे आंधळा धृतराष्ट्र आणि तिसरा मध्यस्थी आहे त्या दोघांचा संजय. हे तिघच जीव पहिल्या अध्यायात बोलले. आणि हा विषय कशा स्थितीत सापडलेला जीव आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा त्या 3 जीवांची स्थिती आहे तशीच आपली तिघांची स्थिती आहे. एक त्याच्यामधला रजोगुणी कोण आहे 3 जीवांमध्ये? पहिल्या अध्यायात किती जीव बोललेले आहेत? 3 जीव बोलले. एक जीव आहे धृतराष्ट्र. तो कोणत्या गुणातला आहे सांगा बरं आता तुम्ही? तो रजोगुणातला आहे की तमोगुणातला आहे का सत्वगुणातला आहे? कोण? धृतराष्ट्र. धृतराष्ट्र तमोगुणातला आहे. आता अर्जुन आणि संजय एक रजोगुणाचा आहे आणि एक सत्वगुणाचा आहे. दोन कोणते कोणते सांगा बरं? अर्जुन कोणत्या गुणातला आहे? अर्जुन रजोगुणातला आहे. तो राजा आहे, विलासी जीवन जगणार आहे. आणि संजय देवाचा दास आहे. तो कसा आहे? हे 3 जीव आहेत आणि या 3 जीवांची व्यथा इथं सांगितलेली. आणि जगामध्ये हे 3च जीव आहेत ना प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले एक सत्वगुणी एक रजोगुणी तमो. ही यांनी आता प्रास्ताविक मांडले. आता या 3 जीवाला औषध पुढं सांगणार आहे. पहिला अध्याय संपला. इथे आपण थांबूया. कुंडली कवरदेव हरी विठ्ठल.